नमस्कार. लोकप्रधानमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर या ठिकाणी दाखल झालेलो आहोत. वडापूरचे ग्रामदैवत श्री प्रभुलिंग महाराजांच्या यात्रेत कालच्यापासून सुरुवात झालेला आहे. कालपासून विविध धार्मिक कार्यक्रमाने या यात्रेस प्रारंभ झालेला आहे. आज सकाळपासून या यात्रेचा दुसरा दिवस आहे. त्याच अनुषंगाने 4 वाजण्याच्या सुमारास प्रभुलिंग महाराजांच्या या प्रांगणामध्ये 13 पालख्यांचे या ठिकाणी भेटीचा कार्यक्रम संपन्न होत आहे. या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात महिला वर्गांची सुद्धा या ठिकाणी गर्दी झालेली आहे. 13 पालख्यांची सुद्धा डोळ्याचे पारणं फिरण्यासारखे या ठिकाणी सध्या नयनरम्य असं दिसणाऱ्या पालख्यांची भेट या ठिकाणी आपण पाहत आहोत. लोकप्रधानच्या माध्यमातून आपल्या समेत काही महिला वर्ग जोडलेले आहेत, जेणेकरून या यात्रेसाठी उपस्थित असलेल्या माता भगिनी आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. मावशी, आपलं नाव? प्राजक्ता रवींद्र माशाळे. किती वर्षापासून यात्रेला आहे? 4 ते 5 वर्षापासून. काय मनोकामना पूर्ण केल्या? काय वाटतं? इथे तेरागावच्या पालख्यांच्या भेटी होतात. जसे 2-3 दिवस येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली असते आणि खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. प्रमाण दरवर्षी तुम्ही येता का यात्रेला? हो, येतो. आणखी आपल्या समेत काही महिला हात जोडलेले आहेत. आपण बघू आणखी त्यांचं मत काय आहे त्या यात्रेसंदर्भात अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणू. आपलं नाव? अर्चना प्रवीण पाटील. 4 ते 5 वर्ष झाली. काय मनोकामना पूर्ण केली? खूप छान वाटतंय. आमच्या गावाला कधी अशी यात्रा नव्हती. म्हणजे 4 ते 5 वर्ष झाले यात्रा चालू झाली, त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे सगळे मिळून एकदम आनंद साजरा करता येतो. तेरागावच्या पालख्या येतात, भेटीचा कार्यक्रम होतो आज, आणि उद्या ग्रामस्थांचा नैवेद्य असतो. परवा दिवशी लेकींचा 1 तारखेला. आम्हाला खूप असं एकदम छान वाटतंय. म्हणजे आमच्या गावातल्या लोकांनी ज्यांनी यात्रा म्हणजे चालू केली आहे, आम्ही त्यांची खूप आभारी आहोत. आहे आपल्या समेत काही यात्रा कमिटी सुद्धा काही पदाधिकारी आपल्या समेत आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काका, काय सांगा? नाव काय आपलं? नाव काय तुमचं? माझं ना गोंडी बाप्पासाहेब पुजारी, गाव तुमचं? वडापूर. काय वाटतं आता 13 गावच्या पालखीच्या ठिकाणी पालखी सोहळा असं 7 वर्ष चालू आहे. मी ट्रस्टीचा उपाध्यक्ष आहे, देवस्थान ट्रस्टीचा उपाध्यक्ष आहे. आणि वार्षिक प्रमाणे जत्रा आमची आहे याप्रमाणे चालू असते. 3 दिवस जेवण पिवण समजा चालू असते, सलग 3 दिवस. जवळजवळ 7 वर्षे 7वं वर्ष आहे. पहिल्या आज 3 दिवस यात्रा चालते. त्या 3 दिवसामध्ये सकाळी नंदीध्वजाची मिरवणूक असते. नंदीध्वजा मिरवणुकीनंतर 13 गावच्या पालख्या येतात आणि 13 गावच्या पालख्या जे 4-4:30 नंतर त्या भेटीचा कार्यक्रम असतो. त्या भेटीच्या कार्यक्रमानंतर उद्या जो आहे ते नैवेद्याचा कार्यक्रम असतो. लिखीचा नैवेद्याचा कार्यक्रम असतो आणि उद्या शोभेचे दारू आणि कुस्त्या होऊन यात्रेची सांगता होते. परवा सांगता होते. कारण आपल्या समेत काही यात्रा कमिटीचे पदाधिकारी होते. कारण कालच्यापासून सुरू झालेल्या यात्रेत आज 4:30 वाजण्यापासून जवळपास डोळ्याचे पारणे फेटणारे असं पालख्यांचा भेटीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. उद्या सकाळी लेकींचा नैवेद्य दाखवल्यानंतर 4:30 ते 5 वाजण्याच्या सुमारास जंगी कुस्त्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर यात्रेची सांगता होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. नारायण घंटे, लोकप्रधान, वडापूर.